नमस्कार, मी श्री वल्लभ मोरे आणि आज आपण भेट देणार आहोत भंडारा जिल्ह्यातील त्या नद्या ओळखण्यासाठी ज्या या भागाच्या संस्कृतीचे, शेतीचे आणि पर्यावरणाचे आधारस्तंभ आहेत। वैनगंगा, सूर, चूलबंद, बेंबळा आणि पेंच या नद्या केवळ पाण्याच्या प्रवाहासाठी नाहीत तर भंडारा जिल्ह्याच्या संस्कृतीचा, शेतीचा आणि अस्तित्वाचाच गाभा आहेत। जर या नद्या मरण पावल्या तर इथल्या मातीतलं पीकच नाही तर माणसातली आशाही सुकून जाईल। त्याचं रक्षण म्हणजे आपल्या भविष्यासाठी लढलेली ही एक निःशब्द लढाई आहे, जी आज आणि आत्ताच लढावी लागणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात या नद्यांची संपूर्ण माहिती। वैनगंगा नदी ही नदी भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी आहे। ही नदी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातल्या महादेव डोंगर रांगेतून उगम पावते। तिचा प्रवाह दक्षिणेकडे असून ती भंडारा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतून वाहते। ही नदी प्राणहिता नदीला मिळून शेवटी गोदावरी नदीला मिळते। या नदीची एकूण लांबी सुमारे 635 किलोमीटर इतकी आहे। वैनगंगा नदीवर गोसी खुर्द धरण बांधले गेले असून हे धरण लाखो हेक्टर जमिनीला सिंचन देते। ही नदी पिण्याचे पाणी, वीज निर्मिती आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। सूर नदी या नदीचा उगम भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील डोंगराळ भागात होतो। ही नदी अंदाजे 75 ते 80 किलोमीटर इतकी लांब असून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते। सूर नदी शेवटी वैनगंगा नदीमध्ये मिळते। या नदीवर लहान बंधारे बांधले गेलेले असून ती प्रामुख्याने सिंचन व काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी देखील वापरली जाते। पावसाळ्यात ही नदी तुडुंब भरून वाहते तर उन्हाळ्यात हीच नदी कोरडीच असते। चूलबंद नदी या नदीचा उगम भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील साखरी टेकड्यांमधून होतो। ही नदी साधारणतः 60 किलोमीटर लांब असून उत्तर पूर्वेकडून दक्षिणेकडे वाहते। ती वैनगंगा नदीला साकोली भागाजवळ मिळते। या नदीवर अनेक छोटे मोठे बंधारे बांधले गेलेले आहेत। यामुळेच ही नदी लहान असली तरी शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा मोठा सोर्स ठरते। बेंबळा नदी या नदीचा उगम भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेकडील डोंगराळ भागात होतो। ही नदी सुमारे 55 किलोमीटर लांब असून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते। ती वैनगंगा नदीला लाखांदूर परिसरात जाऊन मिळते। या नदीवर अनेक लहान बंधारे बांधले गेले असून ती मुख्यतः खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना उपयोगी ठरते। पेंच नदी या नदीचा उगम मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पाचमारा टेकड्यांच्या पायथ्याशी होतो। ही नदी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतून वाहत सुमारे 440 किलोमीटरचा प्रवास करते। ही नदी सिवनी जिल्ह्यातून वाहून नागपूर जिल्ह्यात प्रवेश करते आणि पुढे भंडारा जिल्ह्याच्या उत्तर सीमेला स्पर्श करते। पुढे ही नदी कन्हान नदीत जाऊन मिळते आणि कन्हान नदी पुढे वैनगंगा नदीत विलीन होते। पेंच नदीवर तोतलाडोह धरण 1988 मध्ये बांधले गेले असून या धरणाची क्षमता सुमारे 1050 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। याच धरणातून नागपूर शहराला पिण्याचे पाणी दिले जाते। तसेच पेंच प्रकल्पातून 17 मेगावॅट क्षमतेची जलविद्युत निर्मिती देखील केली जाते। ही नदी प्रामुख्याने उन्हाळ्यात आटते, पावसाळ्यात भरभरून वाहते। त्यामुळे तिचं पाणी साठवण्यासाठी मोठे जलप्रकल्प आवश्यक ठरले आहेत। वैनगंगा, सूर,
चूलबंद, बेंबळा आणि पेंच या सर्व नद्या मिळून भंडारा जिल्ह्याला पाणी, शेती आणि संस्कृतीचं बळ देतात। या नद्या म्हणजे इथल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे। पण या नद्यांचं अस्तित्व आज संकटात येतंय। प्रदूषण, अतिक्रमण आणि बदललेली हवामान स्थिती हे यामागची खरं कारण आहे। त्याचं जतन आणि संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, कारण या नद्यांनी इथल्या जमिनीला समृद्ध केलं आहे, संस्कृतीला पोषण दिलं आहे आणि भविष्यासाठी एक आश्वासक दिशा दिली आहे। आपण पाहत होतात महाराष्ट्र हेरिटेज। जर हा रिपोर्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आमच्या YouTube चॅनलला फॉलो करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया या महाराष्ट्राच्या अजून एका समृद्ध वारशासह। मी आहे श्रीवल्लभ मोरे। धन्यवाद।